आम्ही एक ब्रीदवाक्य घेऊन मागच्या 7 वर्षापूर्वी बाहेर पडलो होतो. एकच आस, एकच ध्यास, प्रभागाचा विकास. 2013 मध्ये ज्यावेळेस नागापूर गोलेगाव भागामध्ये संधी आली, तर त्यावेळेस सर्व लोकांनी आग्रह धरला की तुम्ही राजकारणात यावं. आता परत एकदा म्हणजे आपण असं म्हणतो ना की राजाश्रय हवा, चांगलं काम केल्यानंतर लोक आपल्याला आपोआप पाठिंबा देतात. त्यात आता परत एकदा आरक्षण तुमच्याच बाजूने इथे निघालं आणि परत एकदा डॉक्टर सागर बोर्डे इथं आता आमदार संग्राम जगताप आणि आपले शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारसकर यांच्या माध्यमातून परत एकदा उमेदवारी करणार आहेत. विजयाची खात्री आहे? 100% विजयाची खात्री आहे. कारण 7 वर्ष गेले आम्ही लोकांमध्येच होतो आणि लोकांसाठीच राहिलेलो आहे आणि संपूर्ण 1 नंबर प्रभाग संपतदादा मी घरचं समजतो. नगर शहरामध्ये हा हरित प्रभाग, पाणीमय प्रभाग आणि विकासमय प्रभाग करण्याचं आम्ही स्वप्न पाहिलं. वॉर्डामध्ये पाण्याचा प्रश्न जवळपास 99% संपलेला आहे आणि त्याच धर्तीतून जवळपास 5000 वृक्षांची लागवड संपतदादांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात केली. 17 प्रभागामध्ये सर्वात जास्त निधी संग्राम भैया संपतदादांच्या माध्यमातून आपण 140 कोटी संग्राम भैयांच्या सहकार्याने आपण मिळवला. आपण कोरोना काळात जाऊ परत अत्यंत संकट आपल्या सगळ्यांवरती होतं. म्हणजे आपण अनेक कुटुंबातले काही माणसं पण गमावलेत, करते पुरुष गमावलेत, दुसरीला तर भयंकर होत. तर तुमच्यावरती आमदार संग्राम जगताप यांनी ही काही जबाबदारी टाकली, तर ते नियोजन तुम्ही कसं केलं आणि त्यातले काय संकट आले, काय संघर्ष केला तुम्ही आणि तो संघर्ष करत करत एक नगरकरांना चांगलं आरोग्य व त्या काळात चांगलं काम करू शकला? खरोखरच म्हणजे त्यावेळेसची आठवण आली तर अंगावरती शहारे येतात आणि इतकी भयानक परिस्थिती होती की त्यावेळेस माणूस माणसाबरोबर राहिला नव्हता आणि खरोखरच भैया त्यावेळेस म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जात होते, रुग्णांना बेड करत होते. तर भैयांनी जी जबाबदारी दिली तर ती कुठेतरी लोकांना मदत करण्यासाठी मी प्रयत्न केले. म्हणजे सर्वात महत्त्वाचं असेल की पालिकेचं आपण करोना सेंटर चालू करण्यासाठी आयुक्तांच्या माध्यमातून आपण प्रयत्न केले. नमस्कार, मी उद्धव, आपलं सगळ्यांचं रणधुमाळी महानगरपालिकेची या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. मी आता उभा आहे अहिल्यानगर शहरातल्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये. या प्रभाग क्रमांक 1 ची ओळख एक ठळक जर सांगायची झाली, ठळक वैशिष्ट्य काय आहे तर ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे शहर आहे आणि हा प्रभाग आहे. आमच्या पाठीमागे जो महाल दिसतोय, भिस्तबाग महाल, एक ऐतिहासिक हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणाच्या समोर मी आज बोलणार आहे. प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक ज्यांच्यावरती कोरोना काळात म्हणजे कोरोना नावाचं जे जागतिक संकट आपल्यावरती आलं होतं, त्यावेळेला अहिल्यानगर शहराच्या आरोग्याची जबाबदारी आणि या समितीचे प्रमुख ज्यांनी काम केलं असे डॉक्टर सागर बोर्डे आपल्यासोबत आहेत. सागरजी, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. हे आरोग्याचं तर आहेच आहे, पण प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक म्हणून तुम्ही जे काही काम केलंय त्या कामावरती तुम्ही स्वतः समाधानी आहात का? हो, समाधानी आहे आणि आम्ही एक ब्रीदवाक्य घेऊन मागच्या 7 वर्षापूर्वी बाहेर पडलो होतो. एकच आस, एकच ध्यास, प्रभागाचा विकास. आणि याच्यातूनच नगर शहराचे कार्यसम्राट आमदार माननीय संग्राम भैया असतील, तसेच कार्यसम्राट नगरसेवक शहर जिल्हाध्यक्ष संपतदादा बारसकर असेल, यांच्या मार्गदर्शनाखाली 1 नंबर प्रभाग हा आगळा वेगळा आणि नगर शहरामध्ये हा हरित प्रभाग, पाणीमय प्रभाग आणि विकासमय प्रभाग करण्याचं आम्ही स्वप्न पाहिलं आणि त्याच धर्तीतून जवळपास 5000 वृक्षांची लागवड संपतदादांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात केली. त्याच्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून पाणी आपल्या प्रभागामध्ये लाईनी घेऊन वॉर्डामध्ये पाण्याचा प्रश्न जवळपास 99% संपलेला आहे. तसेच जवळपास
संग्राम भैया संपतदादांच्या माध्यमातून आपण 140 कोटी म्हणजे सांगायला खरोखरच अभिमान वाटतो की 17 प्रभागामध्ये सर्वात जास्त निधी आपण वेगवेगळ्या माध्यमातून अजितदादांकडनं असेल किंवा जिल्हा नियोजन असेल पालिकेच्या माध्यमातून संग्राम भैयांच्या सहकार्याने आपण मिळवला आणि वॉर्डातील जवळपास 95% कामं रस्त्याचे असतील, रेड लाईनचे असतील, ओपन स्पेसचे असतील हे पूर्ण केलेले आहेत. आणि जिथे इतर प्रभाग हे फक्त रस्ते आणि रेड लाईनसाठी झटत आहेत तिथं आम्ही त्याच्या वरती कुठेतरी गेल्याचा आम्हाला खरोखर आनंद होतो की आपण जसं पाहिलं की पवननगरमध्ये आम्ही साईडलाच पवननगर आहे, तिथे अत्यंत सुंदर प्रकारचा हॉल केलेला आहे. त्या हॉलच्या माध्यमातून आपण तिथे सर्वसामान्यांचे वेगवेगळे कार्यक्रम असतील, वाढदिवसाचे कार्यक्रम असतील, साखरपुड्याचे कार्यक्रम सुद्धा करू शकतो. त्याच्यानंतर डॉन बॉस्को मध्ये अशाच पद्धतीने कॉटेज कॉर्नर मध्ये 2 हॉल आपण केलेले आहेत आणि त्या हॉलच्या माध्यमातून डॉन बॉस्को मध्ये अनेक गोर गरीब असेल किंवा जे परिसरातील नागरिकांचे लग्न असेल, साखरपुडे असेल, वाढदिवसाचे कार्यक्रम ते झालेले आहेत. म्हणजे सांगायला खरोखरच आनंद वाटतो की इतर कुठल्याही प्रभागामध्ये असे हॉल्स किंवा मल्टीपर्पज मॅरेज हॉल बनलेले नाही आहेत, परंतु भैयांच्या माध्यमातून आम्ही ते सर्व कामे केलेली आहेत. आणि तेच नाहीतर धार्मिक याच्या बाबतीतही संपतदादा असेल, भैया असेल, वेगवेगळे सभा मंडप जसं माऊलीनगरचा असेल, त्याच्यानंतर नंदनवन नगरमधील असेल, त्याच्यानंतर साईराम नगरमधील असेल, अत्यंत सुंदर आणि देखणे असे सभा मंडप आपण केलेले आहेत. म्हणजे प्रशस्त आहेत. तिथेही साधारण 400 ते 500 लोक बसून म्हणजे सप्ताहाचे कार्यक्रम होऊ शकतात. आणि याच्यावरतीही आपलं नियोजन आहे की आपण हा जो महाल पाहतोय तर ह्या ऐतिहासिक महालाचं संग्राम भैया असेल किंवा संपतदादांच्या माध्यमातून सुशोभीकरण करून एक शहरासाठी एक पर्यटन स्थळ म्हणजे फक्त प्रभागातील नागरिकांसाठीच नाही तर पूर्ण शहरासाठी आपण याचं पर्यटन स्थळ म्हणून एक सुंदर सौंदर्यीकरण करत आहोत. इथे जॉगिंग ट्रॅक असेल, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी असेल, महिलांसाठी जिम असेल, म्हणजे असं सुंदर आणि भव्य दिव्य नियोजन आपलं या भिस्तबाग महालाच्या शुभीकरणाचं आहे. आणि नागरिकांना जे रस्ते, लाईट, पाणी ह्या सुविधा देण्याबरोबरच मी एक डॉक्टर आहे तर त्या नात्याने मी आरोग्याच्या बाबतीत जवळपास 10 आरोग्य शिबिरं गेल्या 7 वर्षामध्ये घेतलेली आहेत. आणि इथं जसे लोक आरोग्य शिबिर घेतात तर त्या धर्तीवर नाही तर त्या शिबिराच्या माध्यमातून आयुर्वेदिक असेल, होमिओपॅथी असेल, ॲलोपॅथी असेल यांचं सगळ्यांचं कॉम्बिनेशन केलं आणि त्या माध्यमातून मी लोकांचं काहीतरी देणं लागतो याच्यातनं धारणेतून जवळपास 150 लोकांचं KKI हॉस्पिटल पुणे असेल किंवा देसाई आय हॉस्पिटल असेल, आमचे जालिंदरजी बोरुडे साहेबांच्या माध्यमातून जवळपास 150 लोकांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करून त्यांना एक नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच वॉर्डातील भरपूर लोकांचे जे असेल महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल, पंतप्रधान जन आरोग्य योजना असेल याच्या माध्यमातून ऑपरेशन केलेले आहेत. म्हणजे सुरभी हॉस्पिटल, नोबेल हॉस्पिटल, सिटी केअर हॉस्पिटल असेल, मॅक केअर हॉस्पिटल असेल तर इथे प्रभागातील व इतर भागातील रुग्णांना दिलासा देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही जसं सांगितलं की करोनाच्या काळामध्येही अनेक लोकांचे ज्यावेळेस बिलामध्ये प्रॉब्लेम्स होते किंवा त्या ठिकाणचे ऑडिटर प्रेझेंट नसायचे तर त्या काळामध्ये मीटिंग घेऊन आपण तिथे बंधनकारक केलं होतं की ऑडिटरला बिल दाखवल्याशिवाय कुठल्याही हॉस्पिटलने पेशंटला डिस्चार्ज देऊ नये. त्या माध्यमातून शेकडो पेशंटचा फायदा झाला, त्यांना बिलामध्ये सवलती भेटल्या. आणि ह्या आरोग्याचं भैयांनी मला जबाबदारी दिली आरोग्य विभागाची तर त्याच्या माध्यमातूनही मी अनेक गोरगरीब सामान्य रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हेच कार्य येणाऱ्या कालावधीतही संग्राम भैया असेल, संपतदादांच्या माध्यमातून आम्ही चालू ठेवू अशी पुन्हा एकदा ग्वाही देतो. हे सलग म्हणजे डॉक्टरांनी एका दमात आपल्याला सगळे कामं सांगितलीत की काय काय केलंय. मला त्याच्या आता मागे जायचं थोडंसं.
आरोग्य क्षेत्रामध्ये चांगलं काम सुरू असताना म्हणजे आपलं असतं ना की माझा व्यवसाय चांगला चाललाय बाबा, वैद्यकीय क्षेत्रात तुम्ही आहात, ओपीडी चांगली चालली आहे, हे सगळं सुरू असताना राजकारणामध्ये यावं, प्रभाग क्रमांक 1 मध्ये मी निवडणूक लढवावी असं का वाटलं, कधी वाटलं आणि ती प्रोसेस काय होती हे आम्हाला ऐकायला आवडेल. तर याचं ह्युमॅनिटी केअर फाउंडेशन मानवता सेवा संस्था, तर राजकारणात येण्याच्या अगोदरपासून आम्ही ही जी सामाजिक संस्था आहे याच्या माध्यमातून वेगवेगळे शिबिरं चालू होते. त्याच्यानंतर आमच्या महिलांसाठी वेगवेगळे जे कार्यक्रम असेल, त्यांच्या आरोग्यासंबंधी असेल किंवा त्यांचं हिमोग्लोबिन वाढवण्यासंबंधी असेल, तर ते कार्य आमचं चालू होतं. तर त्या माध्यमातून कार्य चालू असताना 2013 मध्ये ज्यावेळेस नागापूर बोलेगाव भागामध्ये संधी आली, तर त्यावेळेस सर्व लोकांनी आग्रह धरला की तुम्ही राजकारणात यावं, जेणेकरून समाजकार्य नसन किंवा राजकारण ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात असं लोकांनी सर्वांनी आग्रह केल्यामुळे आणि समाजकार्याची आवड असल्यामुळे आणि कधी कधी काय होतं, समाजकार्य करत असताना ज्या शासकीय लेवलचे लोकांचे समस्या सोडवण्याच्या असतील किंवा छोटे छोटे त्यांचे प्रॉब्लेम्स असतील, ते सोडवायला कुठेतरी राजआश्रयाची गरज असते. बरोबर. आणि ती आम्हाला कमी जाणवत होती आणि त्यावेळेस आम्ही म्हणजे सर्व लोकांच्या माध्यमातून असा निर्णय घेतला की आपण महानगरपालिकेचं 2013 मध्ये इलेक्शन लढलं पाहिजे. आणि सर्व लोकांनी, महिला भगिनींनी आम्हाला म्हणजे मनपूर्वक साथ दिली. दिवस रात्र सर्वांनी एक केला. आमचं संपूर्ण मित्र परिवार असेल, सर्व ह्युमॅनिटी केअर फाउंडेशन असेल, मानवता सेवा संस्था असेल, यांचे सर्व युवा कार्यकर्ते असतील, नागापूर बोलेगाव MIDC परिसरातील सर्व मित्र परिवार असेल, त्यांनी दिवस रात्र एक केला आणि एक नवख्या युवकाला संधी दिली. आणि त्या संधीच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून निधी आणून तर आपण वेगवेगळी विकास कामे करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून तर त्यांना एक प्रकारे कसा न्याय देता येईल याचा प्रयत्न केला. आणि कुठेतरी लोक ज्यावेळेस निवडून देतात त्यावेळेस त्यांनी एक जबाबदारी टाकलेली असते की प्रभागातील ज्या समस्या आहेत, बेसिक रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असेल किंवा दैनंदिन जीवनातील पाण्याची समस्या असेल, ही महिला भगिनींना जास्त भेडसावते. तर ती सोडवण्याचा आपण पालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केला. वेगवेगळी त्यासाठी आंदोलनं केली आणि बरेचसे त्याच्यापैकी आपण जवळपास 90% वरती प्रश्न सोडू शकलो. तर याचाही कुठेतरी मनाला आनंद वाटतो. ज्यावेळेस जबाबदारी असते, नगरसेवक हे अनेक जणांना शोभेचं पद वाटतं, परंतु संग्राम भैयांनी आम्हाला शिकवलेलं आहे किंवा संपतदादांनी सांगितलेलं आहे की हे शोभेचं पद नसून हे जनतेच्या सेवेसाठी दिलेली एक जबाबदारी आहे आणि तुम्ही त्या जबाबदारीची जाणीव प्रत्येक वेळेस ठेवली पाहिजे. त्याच्यामुळे म्हणजे जसं म्हणता येईल की एक कम्युनिकेशनचं साधन हे मोबाईल असतं. तर अनेकदा मोबाईलच्या माध्यमातून लोकांना सांगणं असतं की मला भेटू नका, तुम्ही मोबाईलवर तुम्ही कधीही मला कुठलेही प्रश्न सांगा, मोबाईलच्या माध्यमातूनच तुमचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करणार. आणि त्या माध्यमातूनच मी कंटिन्युअस म्हणजे प्रभागामध्ये असेल, लोकांनी बोलवल्यानंतर त्या ठिकाणी लगेच जाण्याचा प्रयत्न करतो किंवा मोबाईलवर कुठलीही समस्या सांगितली तर पुढच्या काही तासामध्येच ती माझ्या माध्यमातून कशी सोडवली जाईल याचा मी विचार करतो. आपण उच्च शिक्षित आहोत, डॉक्टर आहोत, याचा कितपत फायदा होतो नगरसेवक म्हणून काम करताना? माझं MBBS आणि DCS झालेलं आहे, म्हणजे बालरोग तज्ज्ञ आहे. तर कुठेतरी आपण ज्यावेळेस एज्युकेशन केलेलं असतं तर MBBS करताना तर खरोखरच जवळपास 15 ते 20 तास अभ्यास करून आपण MBBS ची परीक्षा झालेली असते. बरोबर. आणि ज्यावेळेस आपल्याला ती एक अभ्यासाची सवय लागलेली असते तर पालिकेत काम करताना ज्यावेळेस आपण कुठली समस्या आली किंवा कुठले प्रॉब्लेम्स असतील तर त्याचा मुळाशी जाऊन अभ्यास करण्याची एक आवड निर्माण झाली. तर उदाहरण सांगायचं असेल तर ज्यावेळेस आपण पालिकेत गेलो तर पाण्याचं जसं मुळा डॅम पासून वेळाच्या पंपिंग स्टेशन पर्यंत कसं येतं किंवा तिथल्या पंपिंग स्टेशन पासून वसंत टेकडीला कसं जातं, मध्ये या लाईनीवरती कुठे कुठे त्याला उपलाईनी येतं आणि त्याचं नियोजन कसं होतं. मग ते एक अभ्यासाची आवड असल्यामुळे
मुळाशी कुठल्याही प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची त्याच्या पूर्ण म्हणजे जसं म्हणतात डॉक्टर आहे तर मुळाशी जाऊन त्याचा इलाज करण्याची किंवा बंदोबस्त करण्याची ही आवड निर्माण झाली आणि त्याचा खरोखरच फायदा झाला. आपण कोरोना काळात जाऊ परत अत्यंत संकट आपल्या सगळ्यांवरती होतं. म्हणजे आपण अनेक कुटुंबातले काही माणसं पण गमावलेत, करते पुरुष गमावलेत, दुसरी लाट तर भयंकर होती. तर तुमच्यावरती आमदार संग्राम जगताप यांनी ही काही जबाबदारी टाकली तर ते नियोजन तुम्ही कसं केलं आणि त्यातले काय संकट आले, काय संघर्ष केला तुम्ही आणि तो संघर्ष करत करत एक नगरकरांना चांगलं आरोग्य किंवा त्या काळात चांगलं काम करू शकलात? खरोखरच म्हणजे त्यावेळेची आठवण आली तर अंगावरती शहारे येतात आणि इतकी भयानक परिस्थिती होती की त्यावेळेस माणसाबरोबर राहिला नव्हता किंवा परिवार काही परिवारांचं कोणी पाण्यासाठी राहिलं नव्हतं. तर भैयांनी त्यावेळेस दादांनी जबाबदारी दिली, आरोग्य समिती स्थापन केली आणि त्यावेळेस भैयांनी जी जबाबदारी दिली तर ती कुठेतरी लोकांना मदत करण्यासाठी मी प्रयत्न केले. म्हणजे सर्वात महत्त्वाचं असेल की पालिकेचं आपण करोना सेंटर चालू करण्यासाठी आयुक्तांच्या माध्यमातून आपण प्रयत्न केले. त्या ठिकाणी ऑक्सिजन आणि इतर सुविधा देण्याचा प्रयत्न केला. जास्तीत जास्त औषधं कसे लोकांना भेटतील याच्यासाठी आपण प्रयत्न केला आणि त्या कालावधीमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. भैयांच्या सांगण्यावरनं आम्ही ऑक्सिजनचे MIDC असेल किंवा सुपा असेल किंवा संभाजीनगर असेल इथपर्यंत आम्ही जे ऑक्सिजन बनवणारे कंपन्या आहेत यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, हॉस्पिटलचा त्यांचा कॉन्टॅक्ट केला. म्हणजे साईदीप सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऑक्सिजनची समस्या झाली होती. तर असे अनेक म्हणजे त्यांनी रुग्णाला सांगितलं होतं की 2 दिवसात जर आम्हाला ऑक्सिजन उपलब्ध नाही झाला तर आम्ही पेशंटची जबाबदारी घेऊ शकत नाही. इतकी भयानक समस्या झाली होती. भैयांच्या माध्यमातून आरोग्यमंत्री टोपे साहेब असेल यांच्याशी आम्ही संपर्क करून ऑक्सिजनचा पुरवठा रेग्युलर करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले आणि त्या माध्यमातून म्हणजे अनेकांचे जीव वाचण्यासाठी कुठेतरी मुंगीचा वाटा आम्ही घेऊ शकलो तर याच्याबद्दल खरोखर समाधान वाटतं. आणि टोपे साहेबांच्या माध्यमातून रुग्णांना रेमडेसिवीर असेल त्या काळामध्ये जे औषधं असेल किंवा सिव्हिल सर्जन असतील तर त्यांच्या माध्यमातून सिव्हिलमध्ये जास्तीत जास्त बेड किंवा ICU वाढवण्यासाठी आम्ही त्या काळामध्ये भैयांच्या माध्यमातून प्रयत्न केले. आणि खरोखरच भैया त्यावेळेस म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जात होते, रुग्णांना बेड करत होते. तर त्यांच्याच माध्यमातून आम्ही शेकडो पेशंटला बेड देऊ शकलो. तर याचाही खरोखर आनंद होतो. आणि त्यांनी जी जबाबदारी दिली तिला खरोखरच त्यांच्या सहकार्यानेच आम्ही किंवा टोपे साहेब असतील त्यावेळेचे आरोग्यमंत्री, त्यावेळेचे जिल्हाधिकारी, त्यावेळेचे आयुक्त, त्यावेळेचे सिव्हिल सर्जन यांच्या सर्वांच्या सहकार्याने कुठेतरी आम्ही काहीतरी खारीचा वाटा उचलू शकलो. तर याबद्दल मनामध्ये खरोखरच समाधान वाटतं आणि कुठेतरी आमच्या माध्यमातून काय 2-5 प्राण वाचू शकले असतील तर त्याचाही खरोखर कुठेतरी आपल्याला एक आत्मिक समाधान वाटतं. त्या जबाबदारी आम्ही पूर्ण केली तर त्याचाही आनंद आहे निश्चित. आता परत एकदा म्हणजे आपण असं म्हणतो ना की राजाश्रय हवा, चांगलं काम केल्यानंतर लोक आपल्याला आपोआप पाठिंबा देतात. त्यात आता परत एकदा आरक्षण तुमच्याच बाजूने इथे निघालं आणि परत एकदा डॉक्टर सागर बोर्डे इथं आता आमदार संग्राम जगताप आणि आपले शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारसकर यांच्या माध्यमातून परत एकदा उमेदवारी करणार आहेत. विजयाची खात्री आहे? 100% विजयाची खात्री आहे. कारण 7 वर्ष गेले आम्ही लोकांमध्येच होतो आणि लोकांसाठीच राहिलेलो आहे आणि संपूर्ण 1 नंबर प्रभाग संपतदादा मी घरचं समजतो. आणि कधीही म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या युद्धावर जातो तर घरच्या लोकांची साथ असते आणि प्रभाग क्रमांक 1 हे घरच येतं. तर त्याच्यामुळे आम्ही दोघंही बाकीचा पॅनल संग्राम भैया जो देतील ते दीपालीताई असतील आम्ही सर्वजण या घरच्या लोकांवरच निर्धास्त आहे. कारण हे आमची सर्व भिस्त ही प्रभागातील आमच्या सर्व बंधू भगिनी नागरिक आहेत यांच्यावरच येतं आणि ते 100% कुठेतरी आम्हाला म्हणजे आमचं काम पाहून आम्ही दिवसरात्र केलेले प्रयत्न पाहून आम्हाला भरघोस मतांनी जिंकून देतील असा आमचा विश्वास आहे. महानगरपालिकेची रणधुमाळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना तुमच्यापर्यंत घेऊन येण्याची जबाबदारी ही आमची आहे.
न्यूज टुडे 24 आणि आमच्या सगळ्या टीमचे आहे. त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांचं मत जाणून घेण्यासाठी मी येत असतो. पण जाताना म्हणजे प्रभाग क्रमांक 1 मधील तुमच्या मतदार बंधू भगिनींना किंवा एकूण सगळ्या नागरिकांना काय आवाहन कराल तुम्ही? माझी प्रभागातील सर्व बंधू असेल, भगिनी, नागरिकांना एकच विनंती आहे. संपतदादांच्या मार्गदर्शनाखाली दीपालीताईंच्या सहकार्याने आम्ही पुनश्च तुमच्या सर्वांच्या भेटीला येणार आहोत. तुम्हाला मतरूपी दान मागणार आहोत. तर कुठेतरी आमचे कामं पाहून, आम्ही प्रभागामध्ये केलेले विकास कामे पाहून तुम्ही सर्वांनी भरघोस मताने आमचा राष्ट्रवादीचा पॅनल संग्राम भैयांच्या नेतृत्वाखाली निवडून द्यावा. फक्त निवडून नाही तर प्रचंड बहुमताने निवडून देऊन येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही जो सर्व ड्रॉ केलेला आहे किंवा एक प्रभागाचं जे म्हणजे कुठे कशा पद्धतीने कामं करायचे याचं एक चित्र निर्माण केलेलं आहे. तर ते पुढे जाण्याची आम्हाला एक सर्वांनी संधी द्यावी अशी सर्वांना एक कळकळीची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर साहेब. एवढ्या व्यस्त दिनक्रमातून तुम्ही वेळ दिलात, आमच्याशी गप्पा मारल्या, संवाद साधलात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. न्यूज टुडे 24 च्या वतीने धन्यवाद. थँक्यू.